त्याच गावामध्ये आमच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी 2-2.25 एकर जमीन घेतली. तुम्ही बघाल तर ते 7/12 ऑनलाईन उतारा जरी काढलात खिंडेर वरवडे गावातल्या 7/12 त्यांचं नाव आहे. नको त्या गोष्टीवरती लोकांचं लक्ष भरकटवण्यापेक्षा तुम्ही एक लोकप्रतिनिधी बनून काय चांगलं विकास काम केलंय ते लोकांसमोर मांडा. त्यांच्याकडे ते कुठले मुद्दे नाहीत म्हणून अशा गोष्टी चुकीच्या पद्धतीने करतायत. चांगलं काम करू शकतो असं सांगू शकत नसेल तर मग दुसऱ्यावरती टीका टिप्पणी करणं हे आता नव्यानं ट्रेंड खूप आमच्या परिसरात सुरू आहे. लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी यापूर्वी दिलेली आहे आणि प्रत्येकानं मला असं अपेक्षित आहे की प्रत्येकानं आपण केलेलं काम आणि आपण करणार असलेलं काम हे लोकांसमोर घेऊन जायला पाहिजे असं मला वाटते. आणि चौरंगी लढत झाल्यामुळं स्वाभाविकपणे प्रत्येक पक्षाला आपली आपली ताकद आजमावायची संधी या निमित्ताने मिळणार आहे. AY साहेब आणि काँग्रेस असं एक समीकरण झाल्यामुळं खूप चांगल्या पद्धतीचं इथं वातावरण तयार झाले किंवा वातावरण तयार झाले म्हणण्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीची रचना तयार झाली असं मला वाटते. नमस्कार, मी स्वरा. आपण पाहत आहात शाहू न्यूज. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक, पंचायत समितीची निवडणूक या पार्श्वभूमीवरती संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष हे राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघाकडे लागून राहिलं आहे. आणि आज शाहू न्यूजच्या या स्टुडिओमध्ये आज माझ्यासोबत आहेत राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अभिजित तायशेटे सर. तर आपलं शाहू न्यूजमध्ये स्वागत आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता प्रचाराचा अंतिम टप्पा आहे. या सगळ्यामध्ये कसा प्रचार सुरू आहे? काही धावपळ होते? धावपळ अशी म्हणता येणार नाही. नेहमीच्या पद्धतीनं प्रचार सुरू आहे. काही प्रमाणात आमचा मतदारसंघ मोठा असल्यामुळं काही प्रमाणात तिथं नियोजन करताना थोडाफार ताण येतोय. परंतु आमच्याकडे कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं इतका काही इतरांच्या तुलनेनं आमची यंत्रणा चांगली चालली असं मला वाटतंय. पैशानं तुम्ही व्यावसायिक आहात, मग राजकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला काय यावंसं वाटलं? हा जो तालुका जो आहे आमचा किंवा आमचा जो मतदारसंघाचा जो परिसर आहे तो आपल्याला सर्वांना माहिती आहे की दुर्गम, डोंगराळ आणि थोडासा विकासापासून बाजूला असलेला आहे. आणि या परिसरात माझा जन्म झाला आहे आणि माझं जन्मगाव म्हणून, जन्म झालेला तालुका, परिसर म्हणून हा परिसर विकसित व्हावा हे स्वप्न सर्वसामान्य लोकांच्या प्रमाणे माझं देखील आहे किंवा होतं. आणि त्या दृष्टीनं ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं राजकारण हे ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या विकासाच्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत किंवा समाज बदलण्याचे जे काही माध्यम आहेत त्यामध्ये राजकारण आणि राजकीय माध्यमातून आपल्याला ह्या परिसराचा विकास करता येईल या उद्देशानं मी राजकारण आणि समाजकारण करतोय. आता आपण बघतोय की निवडणुका म्हणल्या की समीकरणं ही सातत्याने बदलत असतात. तर राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघ, पंचायत समितीच्या या काही ज्या निवडणुका लागलेल्या आहेत तर आपल्या या मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होताना दिसतीये. तर मग प्रतिस्पर्धी सुद्धा तिकडेच तेवढेच तगडे आहेत. तर मग याच्याकडे कसं बघताय तुम्ही? नाही, आता काय झालं नेमकं ह्या मतदारसंघामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि भाजपा असे 4 पक्ष एकूण सर्वजण निवडणूक लढवत आहेत. आणि चौरंगी लढत झाल्यामुळं स्वाभाविकपणे प्रत्येक पक्षाला आपली आपली ताकद आजमावायची संधी या निमित्ताने मिळणार आहे. त्यामुळं लोकांना नेमकं काय अपेक्षित आहे किंवा लोकांचा कल कुठल्या पक्षाकडे किंवा कुठल्या उमेदवारांच्याकडे आहे ते या निवडणुकीतून चांगल्या पद्धतीने स्पष्ट होईल असं मला वाटतंय. आता ही चौरंगी लढत जी होते तर याच्यामध्ये आपल्याकडे या साईडला ना युती झालेली दिसत नाहीये. तर मग निवडणुकीसाठी कसे फायदे तोटे ठरतात यावेळेला? फायदे तोटे म्हणण्यापेक्षा वास्तविक ही निवडणूक जी आहे ही उमेदवारांच्याकडे म्हणजे ह्या निवडणुकांच्या मधला मुख्य जे मुद्दे राहतात ते राज्यस्तरावरचे किंवा राष्ट्रीय स्तरावरचे न राहता हे स्थानिक मुद्द्यावरती निवडणूक होत असते. आणि उमेदवार आणि त्या उमेदवाराचा संपर्क, त्या उमेदवाराचं काम, त्याची प्रतिमा ह्यावर या निवडणुका बऱ्याच अंशी होत असतात. त्यामुळं ही निवडणूक जरी वरच्या म्हणजे पक्षीय लेवलवर जरी लढवत असली तरी थोडीफार स्थानिक पातळीवरची निवडणूक म्हणूनच याकडे बघायला पाहिजे असं मला वाटतंय. आता काँग्रेस गटाला AY पाटील गटाने पण पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आता तुमचाही पक्ष म्हणा किंवा तुमचाही प्रचार वगैरे निवडणुकीला या रणांगणामध्ये अगदी तुम्ही कमबॅक दमदार केलेला आहे. त्यामुळं याच्याकडे कसं बघताय तुम्ही? कसा फायदा होईल या निवडणुकीसाठी? AY पाटलांनी पाठिंबा दिलेला नाही. AY पाटलांनी काँग्रेसमध्ये ते सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करणारे सर्व कार्यकर्ते ही काँग्रेसमध्येच आता त्यांनी प्रवेश केलेला आहे किंवा काँग्रेस म्हणून काम करायचं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि या मतदारसंघामध्ये आधीपासून जे काँग्रेसचं काम करणारे कार्यकर्ते जे आम्ही होतो त्यामध्ये ते नव्यानं आलेले कार्यकर्ते असे एकत्रित म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय. त्यांच्या येण्यानं निश्चितपणानं आमच्याकडं या मतदारसंघामध्ये त्यांना मानणारे कार्यकर्ते सुद्धा
मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळे निश्चितपणाने या मतदारसंघामध्ये AY साहेब आणि काँग्रेस असं एक समीकरण झाल्यामुळं खूप चांगल्या पद्धतीचं इथं वातावरण तयार झाले किंवा वातावरण तयार झाले म्हणण्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीची रचना तयार झाली असं मला वाटते. आता ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुमची स्ट्रॅटेजी नेमकी कशी आहे? स्ट्रॅटेजी असं म्हणण्यापेक्षा म्हणजे मला असं म्हणायचं होतं की यापूर्वी देखील आम्ही निवडणुका स्थानिक पातळीवरच्या लढवलेल्या आहेत आणि मला असा अनुभव किंवा मला असं वाटते की निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या उमेदवारांनी आता हे सगळं जे आता आमच्या मतदारसंघात जे 4ही उमेदवार जे आम्ही आहोत, मी जिल्हा परिषदेमध्ये काम केले, समोरच्या उमेदवारांनी कुणी त्यांच्या पत्नी कुणी सरपंच आहेत किंवा कुणाच्या सरपंच होत्या, कुणाचे पत्नी जिल्हा परिषद सदस्य होत्या, कुणाच्या पंचायत समितीला सदस्य होत्या. त्यामुळे ह्या मतदारसंघाला किंवा ह्या गावातनं लोकांनी त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी यापूर्वी दिलेली आहे आणि प्रत्येकानं मला असं अपेक्षित आहे की प्रत्येकानं आपण केलेलं काम आणि आपण करणार असलेलं काम हे लोकांसमोर घेऊन जायला पाहिजे असं मला वाटते. आता तुम्ही सांगितलं की AY पाटील गट हा काँग्रेसमध्ये आहे, तुम्हाला चांगला म्हणजे फायदा या निवडणुकीसाठी होतोय, पण बाकीचे प्रतिस्पर्धी जे आहेत तर ते सुद्धा तितकेच तगडे आहेत. म्हणजे एका साईडला तुम्ही सांगितलं की वातावरण खूप इकडे चांगलं झालंय, पण एका साईडला माझ्या ऐकण्यामध्ये असं पण येतं की इथं एकमेकांवरती नाही का आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जातात. मग याचा काही तुम्हाला त्रास होतोय का? म्हणजे हत्तीमहल असेल किंवा आपलं राधानगरीतलं जे धरण आहे डॅम, तर तिथं उभं राहिलेलं छत्रपतींचं स्मारक असेल, हे नेमकं काय चालू आहे या मतदारसंघामध्ये? मी म्हणलं तसं निवडणुकीचा प्रचार याचा अर्थ काय होतोय की मी कसा चांगला आहे हे लोकांसमोर घेऊन जाणं किंवा मी कसं चांगलं करू शकतोय हे लोकांना सांगणं. पण त्याच्याऐवजी समजा मी काही चांगलं काम केलं नसेल आणि किंवा मी काय चांगलं काम करू शकतोय असं सांगू शकत नसेल तर मग दुसऱ्यावरती टीका टिप्पणी करणं हे आता नव्यानं ट्रेंड खूप आमच्या परिसरात सुरू आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीचे हे प्रकार सुरू आहेत, वास्तविक चुकीचे आहेत. परंतु ज्यावेळी तुमच्यावरती टीका केली जाते आणि जर तुम्ही त्याला उत्तर नाही दिलात तर लोकांचा एक समज असा तयार होतो की ज्या अर्थी हे त्याला उत्तर देत नाही त्या अर्थी जे टीका झाली आहे ती काही अंशी बरोबर आहे असं कदाचित लोकांना वाटू शकते. आता राजर्षी शाहू महाराजांचं स्मारक राधानगरीच्या धरण स्थळावर व्हावं ही राधानगरी तालुक्यातली किंबहुना कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व जनतेची इच्छा होती आणि सुदैवानं ती राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातल्या जनतेच्या आशीर्वादामुळे मला पूर्ण करता आली. हे मी स्वतःला भाग्यवान समजतो त्या कामासाठी. आणि स्मारक उभा करत असताना मुळात त्यांना स्मारकाची संकल्पना किंवा स्मारक कशासाठी उभा केले, त्यामध्ये काय कसे त्यांना मी त्या लोकांसमोर ह्याचा कुठल्याही प्रकारचा त्यांना अभ्यास आहे असं मला वाटत नाही. मुळात त्या ठिकाणी जे आम्ही ते म्युरल उभा केलेले आहेत सगळे, ते सर्व म्युरल आणि तिथं काम त्यांच्या जे राधानगरीच्या धरण उभारणीमध्ये योगदान दिलेल्या लोकांची माहिती व्हावी हा त्या पाठीमागचा खऱ्या अर्थानं उद्देश आहे. आणि विनाकारण काय ते चुकीचे आरोप करून आपण चर्चेत येणं म्हणा किंवा दुसऱ्यावरती चुकीच्या पद्धतीने लांछन लावणं अशा प्रकारचे हे उद्योग आहेत. खूप ठिकाणी तुम्ही स्मारकं बघितली असतील किंवा बघत असाल तर ही स्मारकं जी आहेत ही सार्वजनिक असतात, ही कोणाच्या व्यक्तिगत पातळीवरती नसतात. आणि मग त्याचा ते उभा केल्यानंतर त्याचं काही मेंटेनन्स घेणं किंवा त्याच्या काही देखभाली करणं हे नित्यनेमाचं काम असतात. कधीतरी त्याचा कलर खराब होईल, तो कलर परत करावा लागेल, कधीतरी एखादं लाईट तिथलं बल्ब जातील ते बदलावे लागतील, ह्या गोष्टी होत असतात. ते काही व्यक्तिगत स्तरावरती. परंतु तुम्ही जर तुलनेनं जर विचार करायला गेलात किंवा बघितलात तर जिल्हा किंवा राज्यस्तरावर जितकी म्हणून स्मारकं आहेत ते ह्या स्मारकाचं थोडंसं मला असं वाटतं की त्याचा इथे तर खूप मोठा पावसाचं प्रमाण खूप आहे, तरी देखील त्याचा चांगल्या पद्धतीचा देखभाल करण्याचा प्रयत्न आम्ही त्याचा आतापर्यंत करत आलोय एक स्मारक समिती म्हणून. त्यामुळं हे फक्त प्रसिद्धीसाठी किंवा दुसऱ्याला चुकीचं ठरवण्यासाठी केलेल्या गोष्टी आहेत असं मला वाटते. आता तुम्ही जे काही सांगितलं स्मारकाचा एक मुद्दा असेल, हत्तीमहलचा हा मुद्दा असेल, हे जे काही टीकास्त्र होतंय तर याच्याकडे तुम्ही कसं बघताय? म्हणजे काही त्रास वगैरे होतोय विरोधकांना तुम्हाला या माध्यमातून काही सांगायचंय? नाही, मला म्हणायचं की कसं असते, दुसऱ्यानं काही गोष्टी केल्यानंतर त्यावर टीका करणं खूप सोपं असते. तुम्ही एखादं काम चांगलं समाजासाठी करून दाखवा, करा, केलेलं असेल ते समाजासमोर न्या. मी तुम्हाला ते काम करायचं म्हणजे काय असतं ते कळते. आणि त्यामुळे तुम्ही केलेलंच नसेल तर मग दुसऱ्याच्या कामावर तुम्हाला बोलण्याशिवाय पर्याय राहत नाही. तुम्हाला 5 वर्षे संधी दिली आहे सरपंच म्हणून, 5 वर्ष ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असेल किंवा 5 वर्ष जिल्हा परिषद माध्यमातून तुम्हाला संधी दिली आहे, तर तुम्ही तुमच्या कालावधीत काय काम केले ते सांगा ना.
नको त्या गोष्टीवरती लोकांचं लक्ष भरकटवण्यापेक्षा तुम्ही एक लोकप्रतिनिधी बनून काय चांगलं विकास काम केलंय ते लोकांसमोर मांडा. त्यांच्याकडे ते कुठले मुद्दे नाहीत म्हणून अशा गोष्टी चुकीच्या पद्धतीने करतायत. आता राधानगरीचं एक बघितलं आपण तर एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं एक वैभव आहे ते. तर त्या दृष्टीने तुम्ही बरीचशी मेहनत घेतली आहे, पर्यटन स्थळं ते डेव्हलप होण्यासाठी प्रयत्न करताय. तर यासाठी तुमचा आता अजेंडा काय असणार आहे विकासाला घेऊन? मुळात राधानगरी अभयारण्यामुळं जे काही निर्बंध आलेले होते त्यामुळे इथल्या लोकांना खूप त्रास होत होता की अजूनचा त्रास होतोय. आणि इथं राहणाऱ्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं आणि रोजगाराच्या संधी इथंच उपलब्ध व्हाव्यात ही खऱ्या अर्थानं काळाची गरज इथल्या परिसराची आहे आणि ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. मग शिक्षण कसं देता येईल तर त्यासाठी आम्ही एक शिक्षण संस्था उभा करायचा प्रयत्न केला की ज्या ठिकाणी व्यावसायिक शिक्षण मिळेल. मग रोजगार कसा देता येईल तर इथं काही कुठले औद्योगिक प्रकल्प उभा करणं शक्य नाही कुणालाच. तर मग काय करायला पाहिजे तर इथं असलेला जो काही निसर्ग संपन्न परिसर आहे त्याचं चांगलं जर ब्रँडिंग केलं, ते जे काही पर्यटन स्थळं आहेत त्याची माहिती जर सर्व राज्यासमोर देशासमोर आली तर इथं लोक यायला सुरू होतील आणि त्यातून इथल्या लोकांना रोजगार मिळेल ही कल्पना डोळ्यासमोर ठेवून आम्ही इथल्या परिसराचे यापूर्वी काही ड्रोनद्वारे किंवा काही वेगवेगळे शूट करून त्याच्या डॉक्युमेंटरी प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीनं किंवा इथले लोक बाहेरचे लोक इकडं आकर्षित व्हावेत त्या दृष्टीनं काही फुलपाखरू महोत्सव, काजवा महोत्सव, राधानगरी पर्यटन महोत्सव असे राज्यस्तरावरती त्याची प्रसिद्धी करून आम्ही काही महोत्सव इथे घेतले की राधानगरीचं ब्रँडिंग व्हावं. त्या दृष्टीनं काही स्लोगन तयार करून एक चांगल्या पद्धतीचं पर्यटन स्थळ कसं असावं त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केलेत. आणि भविष्यामध्ये ह्या गोष्टींचा वापर स्थानिक तरुणांना रोजगार मिळण्यासाठी व्हावा ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो. आता तुम्हाला ही जी काही उमेदवारी मिळालेली आहे तर नक्कीच तुमचा विजय होईल असं आपण गृहीत धरूयात. आणि तुम्हाला म्हणजे येणाऱ्या काळामध्ये काय विजन असेल आणि एकंदर चौरंगी लढत बघता प्रत्येकाने एक विजन ठेवलेलं आहे, प्रतिस्पर्धी तगडे सुद्धा आहेत, मग ह्याच्यामध्ये काटेकी टक्कर कशी होईल? आता जे निवडणुकीचं मी मगाशी म्हणलं तसं चारही पक्ष उमेदवारी लढवत असल्यामुळं प्रत्येकाची कुवत किंवा प्रत्येकाची ताकद काय ती ह्यातून कळणार आहे. आणि निश्चितपणानं ह्या मतदारसंघामध्ये खूप चांगलं कार्यकर्त्यांचं नेटवर्क ह्यापूर्वीपासून आमचं आहे, नव्यानं त्यात वाढ झाली आहे. त्यामुळं निश्चितपणाने ही निवडणूक एक चांगल्या पद्धतीने ही जनता याचं कारण म्हणजे लोकांना काम करणारी माणसं हवी असतात आणि त्यामुळं मला निश्चितपणानं खात्री आहे की राधानगरीची जी जनता आहे ती चांगल्या माणसांना निवडण्यामध्ये निश्चितपणानं त्यामध्ये आम्हाला विजय करण्यामध्ये त्यामध्ये सहभागी असेल. कारण निवडून देतील, कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये अडचण येणार नाही असं मला वाटते. राधानगरी मतदारसंघामध्ये मी बघते आता गेले कित्येक दिवस माझ्या कानावरती येतं की इथं वैयक्तिक प्रत्येक व्यक्तीवरती आरोप प्रत्यारोप केले जातात, फैरी झाडल्या जातात, अगदी डायरेक्ट तुमच्या घरावरती बोललं जातं आहे आणि असं टीकास्त्र केलं जातं आहे. तर ही जी काही खालची पातळी जी काही उमेदवारांनी गाठलेली आहे किंवा हे टीकास्त्र केलं आहे हे कितपत योग्य आहे? कसं बघता या टीकास्त्राकडे तुम्ही? नाही, मुळात राधानगरी मतदारसंघातली जनता खूप सुज्ञ आहे आणि सर्वांना माहिती आहे की मी जरी राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करत असलो तर देखील माझी पार्श्वभूमी व्यावसायिक पार्श्वभूमी आहे, सर्वांना माहिती आहे. माझे चांगले व्यवसाय मी खूप चांगल्या पद्धतीनं सचोटीनं चालवतोय. हे सगळं तालुका आणि जिल्हा पाहत आलेला आहे आणि मला माझ्या कुटुंबियांचं चांगलं राहणीमान असावं ह्यासाठी मी कर्ज काढून घर उभा केले. त्यात इतर सर्वसामान्य माणसाला किंवा किती जरी लहान मोठा माणूस असला तरी प्रत्येकाला आपल्या घराचं स्वप्न असते, तशा पद्धतीने मी घर बांधले. परंतु काही लोक त्याचं राजकीय भांडवल करायचा प्रयत्न करतात. आता एक व्हिडिओ मी आजच पाहिला ज्या व्हिडिओमध्ये एक महिला त्यांच्या नेत्याच्या प्रचारार्थ आमच्या वेगवेगळ्या चुकीच्या पद्धतीनं आमच्याबद्दल म्हणजे घराच्या विषयावर किंवा अजून कुठल्या विषयावर बोलली. मला योगायोग म्हणजे मला असं वाटलं की मी बघितलं तर त्या महिला भगिनी ज्या आहेत त्या आमच्या खिंडेवरोडे गावच्या मला दिसत आहेत त्या तशा. आणि मग माझ्या त्यांना पाहिल्यानं त्यांच्या गावाची पार्श्वभूमी लक्षात आल्यानंतर असं मी बघितलं की मी त्याच गावामध्ये आमच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी 2.25 एकर जमीन घेतली. तुम्ही बघाल तर ते 7/12 ऑनलाईन उतारा जरी काढलात खिंडेरू वरोडे गावातल्या 7/12 त्यांचं नाव आहे. त्या भगिनीला कदाचित माहीत नसेल की ते ओघाच्या म्हणजे बोलण्याच्या ओघात आपल्या नेत्याला चांगलं म्हणण्याच्या ओघात त्यांनी जे अशा पद्धतीच्या काही जो तो वैयक्तिक विषय आहे
आता त्यांनी बोलायला म्हणलं तर आम्हाला त्याच्यावर बोलावंच लागेल. अच्छा, म्हणजे विरोधकांचं हो. सातबारा. हो, तुम्ही आता 7/12 आहे, तुम्ही ऑनलाईन जर आता बघू शकताय. त्याच गावात त्यांची जमीन आहे, तिथे खूप जमिनीची दर आहे त्या गावामध्ये. हे कुठेतरी लोकांना चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करायचा प्रयत्न आहे, परंतु आम्ही ते वास्तव लोकांसमोर आणणार आहे. म्हणजे हे एवढं तुमच्यावरती टीकास्त्र होतंय आणि आपण बघतोय की एक माणूस म्हणून राजकीय पार्श्वभूमी थोडी बाजूला ठेवली, हे जे काही ट्रोलिंग होतंय याचा माणूस म्हणून त्रास होतोय का हो? निश्चितपणानं त्रास होतोय. हे बघा, प्रत्येक माणूस हा आपल्या आपल्या प्रगतीसाठी झटत असतोय, त्याला खूप कष्ट करावे लागतात. मी वयाच्या 14-15व्या वर्षापासून माझं व्यावसायिक क्षेत्रातलं करिअर सुरू केले. अगदी मी लहान असताना माझे वडील वारले, तरी देखील मी न थांबता मी सातत्यानं ह्या सर्व गोष्टी करताना सगळ्या तालुक्याला गावाला सर्वांना माहिती आहे मी किती कष्टातून यामध्ये पुढे आलोय. मी कुठल्याही प्रकारचं चुकीची कुठली गोष्ट केली नाही हे देखील लोकांना माहिती आहे. परंतु आता आपल्याला चांगलं घेऊ शकत नाही, मग दुसऱ्याला वाईट म्हणायचं. हा फक्त उद्योग आहे, ह्या व्यतिरिक्त काही यामध्ये नाही आहे. आणि जनता सुज्ञ आहे, जनतेला सर्व गोष्टी माहिती आहेत. आता तुम्ही सांगितलं की याच गावामध्ये तुम्ही लहानाचे मोठे झालात आणि तुमचा हा जो काही प्रवास आहे तर तो इथल्या जनतेने बघितलेला आहे. तर मग हे जे काही विरोधक आरोप प्रत्यारोप असे करायला लागलेले आहेत, हे कुठल्या जीवावरती किंवा कशावरती हे तुम्हाला एवढं ट्रोलिंग केलं जातंय? याचं कारण काय होतं, ह्यापूर्वीच्या 1-2 निवडणुकांच्या मध्ये अशा स्वरूपाच्या आरोपांना मी उत्तर देत नव्हतो, म्हणजे दिले नव्हते. याचं कारण असं मला वाटत होतं की या लोकांना सगळ्या गोष्टी माहीत असतात. परंतु काय होते, बरेच वेळा राजकारणामध्ये आपल्यावर आरोप केले जातात आणि आपण जर त्याला उत्तर नाही दिलं तर एखादी खोटी गोष्ट 10 वेळा बोलल्यानंतर कोणाला तरी खरी वाटू शकते. तशा गोष्टी व्हायला नकोत. त्यामुळे आम्हाला वेळोवेळी ह्या गोष्टी लोकांसमोर आणण्याशिवाय पर्याय नाही. तर आता या निवडणुकीच्या अनुषंगाने आता आपल्याकडं 7 तारखेला एक हक्काचा दिवस आहे, तर मग लोक त्या दिवशी मतदान करणार आहेत. तर या शाहू न्यूजच्या माध्यमातून तुम्ही मतदारांना कसं आवाहन कराल, काय सांगाल त्यांना? मला ह्या माध्यमातून जनतेला असं आवाहन करायचं आहे की आपला तालुका पुढच्या 15-20 वर्षात कसा असावा त्याचं एक चांगलं स्वप्न घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय. आणि ह्या तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा ह्यासाठी आम्ही त्यासाठी चांगल्या पद्धतीचा आराखडा तयार केलेला आहे. आणि तो पूर्णत्वास नेण्यासाठी ह्या निवडणुकीमध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी जनतेनं आम्हाला द्यावी अशी आमची अपेक्षा राजधानी मतदारसंघातल्या सुज्ञ जनतेकडून आहे. आणि मला विश्वास आहे या सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि ह्या जनता ही निश्चितपणानं आमच्या पाठीशी राहणार आहे. तर वेळात वेळ काढून तुम्ही शाहू न्यूजशी बातचीत केली यासाठी थँक्यू सो मच. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.